नाशिक एमडी ड्रग्स माफिया ललित पाटील तब्बल 18 महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये पाहुणचार घेत होता। अटकेनंतर तो तंदुरुस्त असल्याचं प्रमाणपत्र वैद्यकीय व्यवस्थेनं दिलं, पण त्यानंतर अचानक ललितचे कागदोपत्री आजार वाढले। कधी क्षयरोग, कधी लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी, कधी पाठदुखी तर कधी हार्निया। या आजाराचे प्रमाणपत्र प्राप्त करून त्याचा रुग्णालयातील जो मुक्काम आहे तो वाढत गेला आणि असा गौप्यस्फोट ललित पाटील विरोधात विशेष ललित पाटील न्यायालयामध्ये खटला दाखल केला जाणार आहे। तसा खटला लढणारे सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी केला आहे। विशेष म्हणजे रुग्ण कोमामध्ये गेल्यावरच 18-19 महिने रुग्णालयामध्ये दाखल केले जातात असं असताना सुद्धा ललितवरच विशेष मेहरबानी का दाखवली असा सवाल ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी उपस्थित केला आहे। धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज डील करणारा ललित पाटील हा 18 महिने ससून रुग्णालयामध्ये पाहुणचार घेत होता आणि ॲडव्होकेट शिशिर हिरे ज्यांनी हा पर्दाफाश केला आहे ललित पाटीलचा, ते स्वतः आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। ॲडव्होकेट हिरे सर, ललित पाटील कुख्यात गुंड आणि तो ससून रुग्णालयामध्ये तब्बल 18 महिने पाहुणचार घेत होता, हे कसं शक्य झालं आणि मुख्य म्हणजे ही जी प्रमाणपत्र त्याला मिळाली 18 महिन्यांच्या मुक्कामासाठी हॉस्पिटलमध्ये, ती कशी काय मिळू शकली? नमस्कार। खऱ्या अर्थानं ही अतिशय सुरस अशी हकीकत आहे। 10 डिसेंबर 2020 ला ललित पाटलाला चाकण पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या अंतर्गत येतं त्याच्यात अटक झालेली होती आणि पाटलाला एक ना अनेक कारण पुढे करून स्वतःला ससून रुग्णालयात ऍडमिट करून ठेवलेलं होतं। काही काळ आमच्या माहितीप्रमाणे येरवड्याच्या जेल वॉर्डात जो हॉस्पिटल असतं त्याच्यात देखील स्वतःला ऍडमिट करून घेतलं होतं आणि त्यानंतरचा बहुतांशी काळ ह्या ललित पाटलांनी स्वतःला ससून रुग्णालयात ऍडमिट करून ठेवलं। या संदर्भात वारंवार आम्ही कोर्टाकडे अर्ज दिले। मेहरबान कोर्टांनी देखील, म्हणजे खेडचं जे विशेष असं न्यायालय आहे, अंमली पदार्थ विरोधी विशेष न्यायालय, त्या न्यायालयाने देखील अतिशय कडक असे ताशारे मारलेले होते। वेळोवेळी नोटिसेस काढल्या जेल अथॉरिटीजला, त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलला वेळोवेळी नोटिसेस काढल्या आणि ललित पाटलाचा निश्चित रोग काय आहे, त्याचा आजार काय आहे, तो कशाने रुग्ण आहे या संदर्भात ती माहिती मागवली होती। वेगवेगळ्या माहिती फॉरवर्ड केल्या गेल्या। एक वेळा तर अशा पद्धतीची माहिती आली की त्याला टीबी झालेला आहे हे देखील सांगितलं गेलं। त्याच प्रमाणपत्रात तो ओबेसिटीने आजारी आहे, त्याला कोलेस्ट्रॉल देखील त्याचं वाढलंय, हार्निया देखील त्याच्यावरती हार्नियाची शस्त्रक्रिया करायची आहे हे देखील दाखवलं गेलं। अशा पद्धतीनं वेगवेगळे सर्टिफिकेट्स देऊन ह्या ललित पाटलाला 16 महिन्यापेक्षा जास्त काळ ससून रुग्णालयात सांभाळलं गेलेलं होतं। याबाबत विशेष सांगण्यासारखा भाग असा आहे की आजपर्यंत ह्या चाकण एनडीपीएस मधल्या एकाही आरोपीचा जामीन झालेला नव्हता। सरकार पक्षातर्फे याला अतिशय कडक असा विरोध करण्यात आला, तीव्र विरोध करण्यात आला। मेहरबान कोर्टांनी जो पुरावा कोर्टापुढे आणलेला आहे पोलीस खात्यामार्फत, त्या पुराव्याचं योग्य ते अवलोकन करून तो सगळा पुरावा लक्षात घेऊन ललित पाटील आणि त्याचे जे इथले 21 इतर साथीदार आहेत त्यापैकी एकाही व्यक्तीला आजपर्यंत जामीन दिलेला नव्हता। आणि मग अशा परिस्थितीत जामीन जर मला मिळत नाही तर मी हॉस्पिटलमध्ये राहून माझा कारभार चालू शकतो हे दाखवून देण्याच्या इच्छेने किंवा ह्या पद्धतीनं काम करत असताना ललित पाटलाला ससून रुग्णालयाने स्वतःकडे ऍडमिट करून घेतलं। आणि मी आज वर्तमानपत्रातून इतर ज्या काही बातम्या वाचतोय तर असं म्हटलं जातंय की आम्हाला याचा कोणताही अहवाल द्यायचा नाहीये, हा अहवाल गोपनीय आहे। मला कळत नाही की ज्या वेळेस राईट ऑफ इन्फॉर्मेशनचा ऍक्ट असं सांगतो की देशाचे सिक्रेट्स फक्त ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही ते सोडलं तर इतर सर्व गोष्टी ओपन करता येऊ शकतात, देता येऊ शकतात। आणि अशा वेळेस ज्यावेळेस न्याय यंत्रणा किंवा तपास यंत्रणा एखाद्या आरोपीच्या संदर्भातलं रेकॉर्ड मागतंय त्यावेळेस ते रेकॉर्ड का दिलं जात नाही हे मला अजून समजत नाहीये। याबाबत देखील आम्ही मेहरबान कोर्टाकडे दाद मागणार आहोत। 4 ऑक्टोबर रोजी आम्ही खेडच्या विशेष सत्र न्यायालयात एक अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जात आम्ही ही मागणी केलेली आहे की यातले जे आरोपी आहेत, म्हणजे जे ललित पाटलाला ह्या संपूर्ण रॅकेट चालवण्यासाठी ससून मधून मदत करत होते, त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट सेक्शन 25 जे आहे, जे सेक्शन 25 असं अतिशय स्पष्टपणे म्हणतं की एखादी व्यक्ती जर आपला प्रिमायसेस, आपल्या ताब्यातला प्रिमायसेस, आपल्या कंट्रोल मधला प्रिमायसेस, आपल्या ताब्यातली जागा जर एखाद्या अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या गुन्हेगाराला वापरू देत असेल तर तो त्या गुन्हेगारा इतका त्या गुन्ह्याला देखील जबाबदार आहे असं सेक्शन 25 म्हणतो। तर सेक्शन 25 प्रमाणे आम्ही अर्ज दिलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही एखाद्या आरोपीला जर कोणी सांभाळणार असेल तर सेक्शन 27 अ जो आहे एनडीपीएस ऍक्टचा तो अगदी स्पष्टपणे सांगतो
की फॉर हार्बरिंग ऑफेंडर, द वन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर कमिशन ऑफ ऍक्ट अंडर एनडीपीएस सबस्टन्सेस और एनडीपीएस ऍक्ट, त्याला देखील याच्यात आरोपी करता येऊ शकतं. अशा पद्धतीने सेक्शन 27(1) आहे. 29 सुद्धा असं सांगतो की ज्यांनी कॉन्स्पिरसी केलेली आहे, गुन्ह्याची कॉन्स्पिरसी, आणि याच्यात सरळ सरळ असं दिसतंय की एक ड्रग कार्टल काम करतं, एक सिंडिकेट काम करतं, आणि त्या सिंडिकेटमध्ये अनेक लोक सामील झालेले आहेत. त्याला बोगस सर्टिफिकेट्स देणारे, त्याला वारंवार हॉस्पिटलमध्ये सांभाळून घेणारे आणि आरोपीच्या गुन्ह्याला मदत करणारे अनेक लोक सामील झालेले आहेत. त्यांच्यावर देखील सेक्शन 29 प्रमाणे कार्यवाही होऊ शकते. निश्चितच हिरे सर, याच विषयीचा माझा प्रश्न आहे तो म्हणजे हे जे प्रमाणपत्र आहेत ती मिळाली कशी, आणि दुसरं म्हणजे ज्या प्रमाणपत्रांवर जे आजार आहेत, गंभीर स्वरूपाचे असे हा आजार दिसत आहेत, त्याच्यामुळे हा मुक्काम वाढवला गेला, तर जे ससून रुग्णालयातील जे डॉक्टर होते त्यांच्या लक्षात आलं नाही का? कारण जे प्रमाणपत्रावर आजार दिलेले आहेत त्या आजाराची गोळ्या औषधं तर द्यावीच लागणार असतील, तर मग अशामध्ये कोण कोण याच्यामध्ये आरोपी असतील, कोण कोण सामील असतील याच्यामध्ये? मुळात कोण कोण आरोपी असतील हा संपूर्णतः तपासाचा भाग आहे. या संदर्भातला जो मूळ गुन्हा दाखल झालेला आहे, म्हणजे ऑक्टोबर 2023 जो गुन्हा दाखल झालाय, ज्याच्यात ललित पाटलाने ससून रुग्णालयातून ड्रग्सचा सप्लाय केलेला होता, त्या संदर्भातला जो गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्याच्या तपासात या पद्धतीचे बोगस सर्टिफिकेट्स कोणी दिलेले आहेत हे निश्चितच उघडकीला येणार आहे. पण मुळातच प्रश्न असा आहे की 10 डिसेंबर 2020 पासून एखाद्या आरोपीला इतके काळ सांभाळलं कसं जाऊ शकतं, ज्याच्यावरती हर्नियाची शस्त्रक्रिया करायची असं सांगितलं जात होतं अगदी सुरुवातीपासून. म्हणजे जानेवारी 2021 पासून ही गोष्ट सांगितली जात होती की या गृहस्थावरती हर्नियाची शस्त्रक्रिया करायची आहे, पण शस्त्रक्रिया आजपर्यंत झालेली नाहीये. मग याची जबाबदारी कुठेतरी आपल्याला निश्चित करावी लागणार आहे, कारण तपास यंत्रणा जीव तोडून काम करत असतात, न्याय यंत्रणा अशा गुन्हेगारांना पुराव्याच्या आधारावरती योग्य त्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत असते. आणि अशा परिस्थितीत जर एखादी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टीला सॅबोटॅज करणार असेल, या सगळ्या न्याय प्रक्रियेशी, तपास यंत्रणेशी जर घातपात करणार असेल, तर याबाबत आपल्याला योग्य ती आता दखल घेण्याची वेळ आली आहे. कारण यामागची माझी भूमिका अशी आहे की ह्या संपूर्ण महाराष्ट्राला जर उडता महाराष्ट्र होऊ द्यायचा नसेल, उडता पंजाबच्या धर्तीवरती जर महाराष्ट्रातली येणारी भावी पिढी ड्रग्स पासून, अंमली पदार्थांपासून आपल्याला लांब ठेवायची असेल, तर मला वाटतं अतिशय कडक अशा भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. आणि ती भूमिका घेण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांवरतीच आहे. म्हणजे अगदी कायद्यात जरी आपण बघितलं, म्हणजे एनडीपीएसचा जो कायदा आहे, या कायद्यात अंमली पदार्थाविरुद्ध अतिशय कडक अशा तरतुदी निश्चित आहेत. पण जो सबस्टन्स आहे, म्हणजे जो रॉ मटेरियल ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यापासून अंमली पदार्थ तयार होतो, म्हणजे एक इपिट्रिन सारखा सबस्टन्स आहे, जो प्रत्येक साखर कारखान्याच्या मळीमध्ये उपलब्ध असतो आणि थोडं पुढची प्रक्रिया केली की त्याचं एक्स्ट्रॅक्शन होऊ शकतं, ज्यापासून औषधही तयार होतं आणि ड्रग्जही तयार होतात. ड्रग्ज म्हणजे मी अंमली पदार्थ म्हणतो. तर मग अशा सबस्टन्स असलेल्या, ज्याला सबस्टन्स असा शब्द दिला गेलेला आहे कायद्यामध्ये, याबद्दल अतिशय कडक भूमिका घेण्याची कायद्याला गरज आलेली आहे. कारण होतं असं की सबस्टन्सचा व्यापार करणारा सहजतेने सुटतो, त्याच्यामुळे सबस्टन्सचा आरोपी जो आहे, सबस्टन्स वापरणारा, त्या सबस्टन्सचा सप्लाय करणारा, त्याचा जामीन सोप्याने होतो, लवकर जामीन होतो. आणि ही खरी मला वाटतं आता अडचण निर्माण झालेली आहे, जी मूळ कायद्यात सेक्शन 37 जो आहे एनडीपीएस ऍक्ट मधला, ज्याच्याने जामीन मिळणं दुरापस्त झालेलं आहे अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्याला, तीच तरतूद आता सबस्टन्स बाबतीत देखील आणायची गरज आहे. निश्चितच हिरे सर, या ठिकाणी सामान्य लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला आहे, कारण कोमामध्ये गेल्यावरच 18 ते 19 महिने रुग्णालयामध्ये मुक्काम त्या रुग्णाचा असतो आणि तो काहीच हालचाल करू शकत नाही. पण जो हा पाटील नावाचा कुख्यात असा ड्रग डीलर आहे, तो मात्र भला चंगा होता असं आपल्याला स्पष्टपणे दिसते. सीसीटीव्ही सुद्धा समोर आला आहे. त्याच्यामुळे 18-19 महिने त्याचा रुग्णालयामध्ये तो दाखल होता, तरी सुद्धा कोणाच्या लक्षात आलं नाही का, प्रशासनाच्या, किंवा लक्षात आणून दिलं गेलं नाही का, हा प्रश्न आहेच. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सांगितलं तसं अंमली पदार्थांसाठी सुद्धा मदत केली गेलेली आहे, त्यामुळे दुहेरी असा हा गुन्हा म्हणता येईल का? निश्चित का म्हणता येणार नाही, म्हणजे हा दुहेरी गुन्हा तर आहेच. पण मुळात तुम्ही 3 मुद्दे असे मांडलेले होते की लक्षात आलं नाही का, लक्षात आणून दिलं नाही का. तर मला असं वाटतं की याही पेक्षा वर जाऊन आपल्याला उत्तर असं शोधलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं का, हेतुतः दुर्लक्ष करण्यात आलं का, किंबहुना लक्षात येऊन देखील असं काही घडतच नाहीये, डोळे झाकले गेले, डोळे बांधून घेतले गेले, डोळ्यावरती अंधारी सारख्या पट्ट्या, गांधारींसारख्या पट्ट्या बांधल्या गेल्या का. तर हा खरा याच्यातला तपासाचा भाग आहे. आणि त्याच्या मागचं कारण काय हा देखील शोध आता अगदी बरोबर आहे. हिरे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.